ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिण्यात आली आहे. या कथेचा कोणत्याही वास्तविक व्यक्ती किंवा घटनेशी कोणताही संबंध नाही. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. लोहगडाचा काळा कट भाग 20. पहाटेच्या धुक्यात तो जुना वाडा अधिकच गूढ दिसत होता. आर्यनच्या हातात नुकताच मिळालेला प्राचीन ग्रंथ होता. त्याने काळजीपूर्वक पाहिलं. पान उघडलं. पानावर मोडी लिपीत लिहिलेली अक्षरं काळाच्या ओघात फिकट झालेली होती, पण त्याचा अर्थ अजूनही जिवंत होता. गुरुजींनी हळूहळू वाचायला सुरुवात केली. प्रत्येक ओळ ऐकताच सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. जो हा ग्रंथ वाचेल त्याच्यावर स्वराज्याचा वारसा जपण्याची जबाबदारी येईल. पण लक्षात ठेवा, सत्य जपण्यासाठी सर्वात मोठा त्याग करावाच लागतो. आर्यनने ग्रंथाचं दुसरं पान उघडलं. त्यात 7 किल्ल्यांचा नकाशा होता. प्रत्येक किल्ल्यावर एक लाल ठिपका होता, पण 8वा ठिपका महाराष्ट्राबाहेर दाखवलेला होता. त्या ठिकाणी फक्त एकच शब्द लिहिलेला होता. राजधानी. सगळे काही क्षण शांत राहिले. समीरने हळू आवाजात विचारलं, म्हणजे पुढचं रहस्य महाराष्ट्राबाहेर आहे? गुरुजींनी गंभीरपणे मान हलवली. हो, आणि तिथे पोहोचणं सोपं नाही. तेवढ्यात बाहेरून जीपचा आवाज आला. विजय धावत बाहेर गेला. दूरवर 3 काळ्या गाड्या वाड्याकडे भरधाव येत होत्या. त्याच्या काचेवर तेच रहस्यमय चिन्ह होतं, छाया मंडळ. क्षणाचाही विलंब न करता आर्यनने ग्रंथ आपल्या बॅगेत ठेवला. सगळे मागच्या गुप्त दरवाज्यातून बाहेर पडा. वाड्याच्या तळघरात एक अरुंद बोगदा होता. अनेक वर्षांपासून बंद असलेला तो मार्ग गुरुजींना त्यांच्या वडिलांनी सांगितला होता. सर्वजण त्या अंधाऱ्या बोगद्यातून पुढे जाऊ लागले. भिंतीवर जुन्या मशालीचे अवशेष होते. काही ठिकाणी शिवकालीन सैनिकांची चित्रं कोरलेली होती. प्रत्येक चित्राखाली एकच संदेश लिहिलेला होता, वारसा जपा, स्वार्थ नाही. बराच वेळ चालल्यानंतर बोगदा एका मोठ्या गुहेत जाऊन संपला. गुहेच्या मध्यभागी एक प्राचीन विहीर होती. त्या विहिरीत पाणी नव्हतं, तर खाली दगडी पायऱ्या दिसत होत्या. आर्यनने टॉर्चचा प्रकाश टाकला. खाली एक विशाल दालन दिसत होतं. दालनाच्या मध्यभागी एक गोल दगडी टेबल होतं. त्या टेबलावर 7 राजमुद्रा ठेवलेल्या होत्या, पण 8वी जागा रिकामी होती. गुरुजींच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. हीच ती जागा जिथे शेवटची राजमुद्रा ठेवली जाणार होती. इतक्यात गुहेत कोणाच्या तरी टाळ्या वाजवण्याचा आवाज घुमला. टक.
टाळ 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 सगळे दचकले. अंधारातून एक उंच व्यक्ती पुढे आली. त्याने काळा मुखवटा काढला आणि आर्यनच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण अंधारातून एक उंच व्यक्ती पुढे आली. त्याने काळा मुखवटा काढला आणि आर्यनच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तो चेहरा अगदी आर्यनसारखाच दिसत होता. तो हसत म्हणाला, आर्यन, मी तुझा शत्रू नाही. मी तुझा जुळा भाऊ आहे. आणि आजपर्यंत तुला सांगितलेले सर्व सत्य अपूर्ण होतं. गुरुजी, विजय, निशा, समीरा आणि आदित्य अवाक झाले. आर्यनच्या हातातून प्राचीन ग्रंथ खाली पडला. त्यांच्या तोंडून फक्त एकच शब्द बाहेर पडला, हे कसं शक्य आहे? गुहेतील शांतता आणखी गडद झाली आणि एका नव्या, आणखी मोठ्या रहस्याची सुरुवात झाली. गुहेत काही क्षण अशी शांतता पसरली की प्रत्येकाच्या श्वासाचाही आवाज स्पष्ट ऐकू येत होता. समोर उभा असलेला तरुण आणि आर्यन यांच्यातील साम्य इतकं विलक्षण होतं की विजय, निशा, समीर आणि आदित्य यांना क्षणभर स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. दोघांची उंची, चेहरा, डोळ्याचा रंग, चालण्याची ढब आणि अगदी कपाळावरचा छोटासा व्रणसुद्धा सारखाच होता. आर्यन सावधपणे काही पावलं पुढे गेला. त्याने त्या अनोळखी तरुणाकडे पाहत विचारलं, तू कोण आहेस? माझं नाव तुला कसं माहीत? आणि तू स्वतःला माझा जुळा भाऊ कसं म्हणू शकतोस? त्या तरुणाने हलकंसं स्मित केलं. त्याच्या डोळ्यात वैर नव्हतं, पण अनेक वर्षांच्या वेदना मात्र स्पष्ट दिसत होत्या. तो शांत स्वरात म्हणाला, माझं नाव आरव आहे. जन्माच्या काही तासातच आपल्याला वेगळं करण्यात आलं. तुला तुझ्या आई वडिलांसोबत सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं, तर मला या गुप्त वारशाच्या रक्षकांनी सांभाळलं. कारण त्यावेळी आपल्या कुटुंबावर इतकं मोठं संकट होतं की जर आपण दोघे एकत्र राहिलो असतो तर शत्रूंनी आपल्याला कधीच जिवंत ठेवलं नसतं. हे शब्द ऐकताच आर्यनच्या मनात बालपणापासून पडलेले अनेक प्रश्न पुन्हा जागे झाले. त्याला आईच्या डोळ्यातील ती कायमची उदासी, वडिलांच्या चेहऱ्यावरचं न बोललेलं दुःख आणि काही गोष्टींबद्दल त्यांनी कधीच उत्तर न दिल्याचं कारण आता हळूहळू समजू लागलं. गुरुजी पुढे आले. त्यांनी आरवकडे बारकाईने पाहिलं. काही क्षणांनी त्याने आपल्या गळ्यातील एक जुनं ताईत काढलं आणि आरवच्या गळ्यातील ताईताशी त्याची तुलना केली. दोन्ही ताईत अगदी एकसारखे दिसत होते. गुरुजींच्या डोळ्यात पाणी आलं. हे अशक्य आहे, पण हेच सत्य आहे. हे दोन्ही ताईत मीच अनेक वर्षांपूर्वी तयार करून दिले होते. त्या रात्री परिस्थिती इतकी भयानक होती की दोन निष्पाप मुलांना वेगळं करणं हाच त्यांना वाचवण्याचा एकमेव मार्ग होता. निशा आणि समीर स्तब्ध उभे होते. विजयने आर्यनच्या खांद्यावर हात ठेवला, पण आर्यनच्या मनात भावना आणि प्रश्नांचं वादळ उसळलेलं होतं. त्याला रागही येत होता, दुःखही होतं आणि हरवलेल्या भावाला भेटल्याचा आनंदही होत होता. आरवने हळूच पुढे येत आपल्या खिशातून एक जुना फोटो बाहेर काढला.
आरवने हळूच पुढे येत आपल्या खिशातून एक जुना फोटो बाहेर काढला. त्या फोटोमध्ये आर्यनचे आई वडील 2 नवजात बाळांना हातात घेऊन हसताना दिसत होते. फोटोच्या मागे एका ओळीत लिहिलेलं होतं, सत्यासाठी वेगळे झालो, पण एक दिवस इतिहास पुन्हा आम्हाला एकत्र आणेल. फोटो पाहताच आर्यनच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले. तेवढ्यात गुहेतील दगडी भिंतीवर बसवलेली 8व्या राजमुद्रेची रिकामी जागा तेजस्वी प्रकाशाने उजळली. संपूर्ण दालन पुन्हा हादरू लागलं. दगडी टेबल हळूहळू फिरू लागलं आणि त्याच्या मध्यभागी असलेला गोल भाग वर उचलला गेला. आत एक मोठा क्रिस्टलसारखा पारदर्शक दगड दिसत होता. त्या दगडाच्या आत शेकडो वर्षांपासून जपलेलं एक धातूचं पात्र बंदिस्त होतं. आरवने गंभीर आवाजात सांगितलं, हीच ती अंतिम राजमुद्रा. पण ती मिळवण्यासाठी आपण दोघांनी एकत्र हात ठेवणं आवश्यक आहे. आपल्या घराण्यातील 2 वारसांशिवाय हा वारसा कधीच उघडत नाही. आर्यन काही क्षण शांत राहिला. त्याने आपल्या भावाकडे पाहिलं. दोघांनी एकाच वेळी या क्रिस्टलवर हात ठेवला. क्षणार्धात संपूर्ण गुहा तेजस्वी प्रकाशाने भरून गेली. भिंतीवर कोरलेली शिवकालीन चिन्हे चमकू लागली. छतावर लपलेले प्राचीन प्रकाश परावर्तित करू लागले. आणि दालनाच्या मध्यभागी ठेवलेलं धातूचं पात्र हळूहळू उघडू लागले. पण त्याच वेळी गुहेच्या बाहेरून सायरनचा तीव्र आवाज घुमला. समीर धावत बाहेर गेला आणि काही क्षणातच घाबरलेल्या चेहऱ्याने परत आला. आर्यन, आपल्याकडे वेळ नाही. छाया मंडळाची संपूर्ण फौज या गुहेकडे येत आहे. त्यांच्या गाड्या डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलेल्या आहेत. त्यांनी सगळे मार्ग बंद केले आहेत. आर्यन आणि आरव एकमेकांकडे पाहू लागले. त्यांच्या समोर आता 2च पर्याय होते. धातूच्या पात्रात लपलेलं अंतिम रहस्य उघडायचं की ते सुरक्षित ठेवून आधी सर्वांचा जीव वाचवायचा. गुरुजींनी शांतपणे म्हटलं, आज घेतलेला निर्णय पुढच्या अनेक पिढींचं भविष्य ठरवेल. आणि त्याच क्षणी धातूच्या पात्राचं झाकण पूर्णपणे उघडलं. पण त्याच्या आत काय होतं ते पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भीतीचे भाव एकाच वेळी उमटले. धातूच्या पात्राचं झाकण पूर्णपणे उघडलं आणि सगळ्यांचे डोळे विस्फारले. आता ना सोनं होतं, ना हिरे, ना कोणताही अमूल्य खजाना. त्या पात्रात एक प्राचीन ताडपत्राचा ग्रंथ शिवकालीन राजमुद्रेने सीलबंद केलेलं होतं. पत्र आणि काळाच्या ओघातही न विझलेला एक छोटासा दीप ठेवलेला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे शेकडो वर्षांपासून बंद असलेल्या त्या पात्रातील दीप अजूनही मंद प्रकाश देत होता. त्या प्रकाशाने संपूर्ण गुहा उजळून निघाली. भिंतीवर कोरलेले गुप्त संदेश एकामागोमाग एक चमकू लागले. आर्यनने थरथरत्या हाताने ते पत्र उचललं. त्यावरील राजमुद्रा पाहताच गुरुजी आदराने खाली बसले. ते भावुक आवाजात म्हणाले, या मुद्रेवरून हे स्पष्ट आहे की हा संदेश स्वराज्याच्या अत्यंत विश्वासू रक्षकासाठी जपून ठेवला गेला होता. अनेक पिढ्या याच क्षणाची वाट पाहत होत्या. आरवने पत्र अलगद उघडलं. आता फक्त काही ओळी होत्या, पण त्या प्रत्येक शब्दात इतिहासाचं वजन जाणवत होतं. जो सत्याचा मार्ग निवडेल त्याने वारसा स्वतःसाठी नाही तर लोकांसाठी जपावा. संपत्तीचा मोह सोडणाऱ्यालाच या वारशाचा अधिकार
आहे. ज्या दिवशी 2 वारसे पुन्हा एकत्र येतील त्या दिवशी स्वराज्याच्या गुप्तरक्षकांची शपथ पूर्ण होईल. हे वाचताच आर्यन आणि आरव एकमेकांकडे पाहू लागले. त्यांना जाणवले की त्यांचा जन्म केवळ योगायोग नव्हता, तर अनेक वर्षांपूर्वी आखलेल्या एका मोठ्या योजनेचा भाग होता. पण त्या भावनिक क्षणाला अचानक बाहेरून प्रचंड स्फोटाचा आवाज झाला. धाड! संपूर्ण गुहा हादरले. छतावरून मोठमोठे दगडे खाली कोसळू लागले. समीर धावत आत आला. त्याचा श्वास जोरात चालत होता. तो घाबरलेल्या आवाजात म्हणाला, छायामंडळ गुहेत शिरलेलं आहे. त्यांनी मुख्य प्रवेशद्वार उडवलं. आता ते काही मिनिटात तिथेपर्यंत पोहोचतील. विजयने तलवार घट्ट पकडली. निशाने बॅगेत सर्व ताडपत्रे आणि पत्रं सुरक्षित ठेवली. आदित्यने बाहेरचा मार्ग तपासला, पण आत गुहेतून बाहेर पडण्यासाठी फक्त एकच अरुंद बोगदा उरला होता. गुरुजी गंभीर आवाजात म्हणाले, जर हे दस्तऐवज त्यांच्या हाती लागले तर शेकडो वर्षांपासून जपलेलं सत्य कायमचं नष्ट होईल. कोणत्याही परिस्थितीत हे ग्रंथ सुरक्षित बाहेर गेले पाहिजेत. तेवढ्यात गुहेत काळ्या कपड्यातील अनेक माणसं मशाली घेऊन घुसली. त्यांच्या मध्यभागी उभा असलेला मुखवटाधारी नेता हळूहळू पुढे आला. त्याने आपला मुखवटा काढला आणि आर्यन पुन्हा एकदा स्तब्ध झाला, कारण तो चेहरा त्याने याआधी एका जुन्या फोटोमध्ये पाहिला होता. तो शांतपणे हसत म्हणाला, मी छायामंडळाचा प्रमुख नाही. मी तुझ्या आजोबांचा जुना शिष्य आहे आणि आज मी ते काम पूर्ण करायला आलो आहे, जे अनेक वर्षांपूर्वी अपूर्ण राहिलेलं होतं. गुहेत पुन्हा एकदा शांतता पसरली. प्रत्येकाच्या मनात नवे प्रश्न निर्माण झाले. हा माणूस शत्रू होता की मित्र? त्याच्यावर विश्वासच ठेवायचा की त्याच्याशी लढायचं? आर्यन उत्तर शोधण्यासाठी त्या वृद्धाने आपल्या हातातलं एक जुनं चांदीचं लॉकेट पुढे केलं. लॉकेट उघडताच त्या आत आर्यनचे आजोबा, त्याचे वडील आणि अगदी लहानपणाचा आर्यन आणि आरव यांचा दुर्मिळ फोटो दिसला. आर्यनच्या डोळ्यात आश्चर्य दाटले. त्या वृद्धाने शांत स्वरात म्हटलं, आजवर तुला जितकं सत्य माहिती होतं ते फक्त सुरुवात होती. आता तुला अशा रहस्याचा सामना करावा लागणार आहे, ज्यामुळे तुझ्या संपूर्ण घराण्याचा इतिहास कायमचा बदलून जाईल. त्याच क्षणी गुहेच्या आतल्या सर्वात जुन्या दगडी भिंतीला एक मोठी भेग पडली. त्या भेगेतून सोनेरी प्रकाश बाहेर पडू लागला आणि त्या प्रकाशात एका नव्या गुप्त मार्गाचं प्रवेशद्वार हळूहळू उघडू लागलं.